मंडळी, खरोखर शहाणा माणूस कोण हे या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेले आहे. संपूर्ण अद्वैतवादी श्री समर्थांना ब्रह्मज्ञानाबरोबरच आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीची तीव्र जाणीव त्यांना होती. हे काही पुन्हा पुन्हा सांगायला नको. पण आपल्या भोवतीची मानवता विवेक संपन्न करून उत्साहयुक्त प्रयत्नशील बनवण्याची जबाबदारी ज्ञानी पुरुषांवर असते असे त्यांचे म्हणणे होते. पण ज्ञानी पुरुष जो विवेक आणि प्रयत्न सांगतो त्याची दिशा कोणती असावी हे सांगण्यास श्री समर्थ कधी विसरत नाहीत. हा सगळा विश्वपसारा जो आहे तो पंचभूतांनी विणलेला आहे. एखाद्या हारामध्ये दोरा अथपासून इथीपर्यंत अखंडपणे असतो. त्याचप्रमाणे अंतरात्मा या सर्व दृश्यांमध्ये अंतर्यामीपणाने वास करतो. तो शुद्ध जाणीवमय आहे, साक्षीपणाने आहे, सगुणपणाने आहे. तो सर्व ज्ञानसंपन्न, सर्व गुणसंपन्न आणि सर्व सामर्थ्य संपन्न आहे. सामान्य माणसामध्ये तो असून नसल्यासारखा राहतो. पण ज्या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये तो जागा होतो त्याची जाणीव पसरायला लागते. ज्यांच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव आढळते त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. जाणीव विशाल असणारी माणसे खरी थोर आणि भाग्यशाली समजावी. वयाने किंवा इतर गोष्टींनी येणारे थोरपण खरे नाहीये. हे ज्ञानी पुरुषांचे काम असते. माणसाने वाटेल ते करावे पण शहाणपण शिकावे. जो पुष्कळ लोकांना पसंत पडतो, आवडतो तोच खरा शहाणा होय. साधकाने हे समजून घ्यावे असे समर्थांचे म्हणणे आहे. आणि जर हे कळले नाही तर ग्रंथ पहावे. अंतरात्मा म्हणजेच देव होय हे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. आता त्याचे निरूपण ऐकूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थसी दासबोध दशक 15 समास दुसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. सगळ्या विश्वामध्ये पंचभूतांचा पसारा असला तरी त्याच्यामध्ये अंतरात्मा ओवलेला आहे आणि तो तत्वांच्या पैकी असला तरी त्याच्या सत्तेने सगळं काही घडून येतं. ज्यांच्या ठिकाणी या अंतरात्म्याची जाणीव फार मोठ्या प्रमाणात प्रकट होते त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांच्या मिश्रणापासून तयार झालेला भरमसाठ पसारा दिसतो. त्याचे मूळ अगदी मूळ मायेमध्ये आहे. पण या सगळ्या पसाऱ्यामध्ये साक्षीपणाने किंवा दृष्टीपणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे. अर्थात अंतरात्मा देखील तत्वांपैकीच एक आहे. एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो. त्याच्या दोन्ही बाजूला सैन्य दाटून वाटून उभे असते. त्याचप्रमाणे या जगामध्ये आढळणारी तत्वे ही फौजेसारखी आहेत. त्यांच्यातील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे. याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात. सैनिकांचा देह जसा हाडामासाचा असतो तसाच राजाचा देह देखील हाडामासांचा असतो. त्याचप्रमाणे पंचभूतात्मक जगत आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूपच आहेत. राजाच्या सत्तेने सैन्य चालते, पण राजा आणि त्याचे सैन्य दोन्ही पंचभूतात्मकच असतात. फरक एवढाच की राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान अधिक असते, अंतरात्म्याच्या ठिकाणी मुळातच जाणीवेचे अधिष्ठान अधिक असते. या कारणाने तो द्रष्टा साक्षी बनतो. विश्व नाहीसे झाले की साक्षी पण संपते. या दृष्टीने द्रष्टेपण पण तात्पुरतेच आहे. मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने जे अतिविशाल झाले त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. याच न्यायाने मनु चक्रवर्ती झाले. ज्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो. ज्यांच्या ठिकाणी अल्प जाणीव असते ते लोक दुर्दैवी असतात. जी माणसे व्याप वाढवतात, खटाटोप करतात, जीवनातील धक्के व भार सोसतात ती माणसे पाहता पाहता भाग्यवान बनतात. मानवी जीवन आज देखील असेच आहे, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी आहे त्याला मात्र हे सगळे समजते. खरा मोठेपणा व लहानपणा वयावर अवलंबून नसतो, गुणांवर व बुद्धीवर तो अवलंबून असतो. गुणांची व बुद्धीची म्हणजे आत्मानात्मविवेकाची वाढ होण्यास अंतरात्मा जागा व्हावा लागतो. तो सर्वांमध्ये वडील असल्याने
त्याच्यामुळे जगामध्ये खरे थोरपण लाभते. जगातील खरा थोरपणा आणि लहानपणा माणसाच्या विवेकशक्तीमध्ये असतो. पण सामान्य लोकांना हे काही कळत नाही. जो आधी जन्मास येतो त्याला लोक थोर म्हणतात. राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्यास नमस्कार करतात. विवेकशक्ती कशी विचित्रपणे काम करते हे कळणे अवश्य आहे. सामान्य लोकांचे ज्ञान हे सगळे अनुमानावर आधारलेले असते. संप्रदाय दीक्षा आणि लोकपरंपरा दोन्ही अनुमानावरच चालतात. हे खरे नाही असे किती लोकांना सांगायचे. सामान्य जनतेला त्यातील फारसे काही कळत नाही आणि सामान्य लोकांची संख्या खूप असल्याने कोणाला सांगत बसायचे त्याला अंतच नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान माणूस जर भाग्यास चढला तर लोक त्याला तुच्छ करतात, त्याला महत्त्व देतच नाहीत. म्हणून आपल्याशी सलगी करणाऱ्या व सलगी असणाऱ्या माणसांना दूर ठेवावे. बोललेल्या शब्दांचा ज्यांना निश्चित अर्थ कळत नाही, ज्यांना निश्चितपणे राजकारण करता येत नाही, असे काही लोक मूर्खपणाने उगीच मोठेपणा मिरवतात. ज्या माणसाला निश्चितपणे काहीच कळत नाही, ज्याला खरे कोणी मानित नाही, असा माणूस केवळ आधी जन्मला म्हणून वडील बनतो. त्या वडीलपणाला कोणी विचारत नाही. वयाने लहान ज्ञानी माणसाने काही सांगितले तर वृद्ध म्हणतात, आता वडिलांचे वडीलपण उरले नाही. लहानांनी लहानपण सोडले असे जे बोलतात त्यांना शहाणपण नसते. गुणा वाचून वडीलपण येते असे समजणे हेच खोटे आहे. खऱ्या थोरपणावरून याची प्रचिती येते. गुणा वाचून खरे थोरपण असू शकत नाही असा अनुभव येतो. जरी हे खरे तरी वयाने वडील असणाऱ्यांना मान द्यावा, पण त्यांनी देखील आपले वडीलपण खरे नाही हे ओळखून वागावे. असे केले नाही तर आपल्या म्हातारपणी आपल्याला त्रास होईल. हे सगळे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंतःकरणामध्ये जागा झाला तेथे मोठेपण येते. ही गोष्ट उघड आहे. ती सांगण्याबद्दल माझ्याकडे दोष नाही. म्हणून माणसाने विवेकाच्या बळाने शहाणपण शिकावे. जो माणूस विवेक करण्यास शिकत नाही त्याला लोकांमध्ये काही महत्त्व उरत नाही. विवेकाने येणारे शहाणपण माणसाच्या जन्माचे सार्थक करते. याच्या उलट शहाणपण नसणारा माणूस दुर्दैवी तर असतोच, पण बायका पोरेसुद्धा त्याची अवहेलना करतात. ज्या माणसाची लोकांमध्ये काहीच किंमत उरत नाही त्याचा जन्म फुकट गेला असा मनुष्य आपणहून आपणास हीन दशा प्राप्त करून घेतो. सगळ्या स्त्रिया देखील त्याला वाटेल तशी नावे ठेवू लागतात. तो आडगळीत जाऊन पडला असे म्हणतात. अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो. माणसाने असे करू नये. आपल्या जीवनाचे सर्व प्रकारे सार्थक करून घ्यावे. ते जर कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून शिकावे. शहाण्या माणसाला लोक आपणहून बोलावतात, मूर्ख माणसाला लोक बाजूस सारतात. ज्याला संपत्ती आवडत असेल व हवी असेल त्याने शहाणे बनावे. अहो, हे शहाणपण शिकण्यासाठी पुष्कळांचे कष्ट करावे लागतात हे खरे, परंतु कष्ट करून शहाणपण शिकावे, कारण त्यासारखी उत्तमात उत्तम गोष्ट दुसरी नाही. जो खूप लोकांना मान्य होतो तो शहाणा झाला असे समजावे. शहाण्या माणसाला जगामध्ये काहीच कमी पडत नाही. जो माणूस लोकांमध्ये आपले हित करून घेत नाही तो आत्मघातकी समजावा. त्या मूर्खा इतका पातकी दुसरा कोणच नाही. मूर्ख माणूस संसारामध्ये कष्ट करतो, लोकांकडून बोलणी खातो. लोकात जो शहाणा असतो तो असे करत नाही. साधकाने कसे वागावे ते मी सहज येथे शिकवले. ते जर मनाला पटले तर आनंदाने त्याचा स्वीकार करावा. ते जर आवडले नाही तर एकीकडे सोडून द्यावे. तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे लक्ष लावता, परमात्म स्वरूपाचे ध्यान करता. मग मी जे सांगितले हे तर अगदी सामान्य आहे, दृश्यामधील आहे. ही गोष्ट तुम्ही ओळखता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील शाश्वत ब्रह्मनिरूपण या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.